मेंबर आहे, ज्येष्ठ यादीत आहे मी, असं काही नाही. प्रतिनिधित्व काँग्रेसचा आहे नाही. विषय आमचा आहे, पहिले लक्षात ठेवा. पहिलं राहुलजीने हा विषय घेतलेला होता. असं उपस्थित केला गेला आहे की मनसेच्या सोबत प्रदेशाध्यक्ष आल्यावर विचारणा केली जाईल, त्यामुळे ते आले नाही. कोण कोण येणार हे आम्हाला माहित नाही. आम्हाला निमंत्रण आलंय, आम्ही आलेलो आहोत आणि विषय हा राहुलजींनी उचललेला आहे. आपल्या देशाच्या लोकशाहीसाठी उचललेला मुद्दा आहे. लोकशाही राहणार का नाही हे ठरवणारा मुद्दा आहे आणि त्यामुळं या विषयामध्ये आम्ही जातोय निवडणूक आयोगाकडे. आजच्या बैठकीत नवा भिडू तुमच्यासोबत बसलेला पाहायला मिळेल. तेव्हा निमंत्रण तर सर्वांना होतं असं मला समजलं. फडणवीसांनी सुद्धा यायला पाहिजे जर पुढच्या काळामध्ये लोकशाही टिकवायची असेल. पण नवीन भिडू बसलेला आहे. यावेळेस फडणवीस सुद्धा येणं आवश्यक होतं, निमंत्रण त्यांना होतं. अजित पवार म्हटले मी जाईन असं वाटतं का? माध्यमांना त्यांनी उलटा प्रश्न विचारला. नाही, सगळ्यांनीच यायला पाहिजे. ज्याला लोकशाही वाचावी वाटते त्या सगळ्यांनी यायला पाहिजे. सर्वात मोठा फटका हा तुम्हाला बसलेला आहे. वोट तेव्हा सिस्टीम मोडली जाते हे पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. लोकशाही चालते ती सिस्टीमवर चालते, आपल्या राज्यघटनेप्रमाणे चालते. सिस्टीम जर आपली सिस्टीम कुचकामी होणार असली तर ते फार दुर्दैवाच आहे. त्यामुळं कोणी असो जो लोकशाहीवादी आहे त्याने आलं पाहिजे. आज फक्त निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.